चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत दही घालून मिरचीची भाजी बनवलेली आहे। ही मिरचीची भाजी करायला अगदी सोपी आहे, अगदी झटपट होते, त्यामुळे टिफिन करता अगदी परफेक्ट रेसिपी आहे। आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने मोठ्या मिरच्या येतात त्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्यांचीच आपण भाजी बनवणार आहोत। ह्या मिरच्या फारशा तिखट नसतात, पण जर तुम्हाला तिखट बिलकुल चालत नसेल तर ह्यामधल्या बिया तुम्ही काढू शकता। आणि अशा पद्धतीने आपण मिरची कापून घेतलेली आहे। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। अर्धा चमचा आपण जिरे घालणार आहोत। 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि कापलेला लसूण घालूयात। अर्धा चमचा आपण हळद घालायची आहे आणि मिरची घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि मोठ्या आचेवर आपण ही मिरची 5 ते 6 मिनिटांकरता छान परतून घेणार आहोत आणि मंद आचेवर 2 मिनिटांकरता वाफ काढूयात। या ठिकाणी आपण घरात लावलेला अर्धी वाटी दही घेतलेला आहे। अर्धा चमचा आपण जिरे पावडर घातलेली आहे। 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। धना आणि जिरा पावडर घातल्यामुळे दही हे भाजीमध्ये फुटत नाही। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं दही अगदी छान मिक्स झालेलं आहे। 2 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचं आहे। मिरची एकदा वर खाली करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मिरची अगदी छान परतली गेलेली आहे। आता आपण दही घालायचं आहे। 2 ते 3 चमचे पाणी घालूयात, मिसळून घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपण साखर घालणार आहोत। साखर नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे। एकदा छान मिसळून घेऊयात आणि मंद आचेवर 2 मिनिटांकरता वाफ काढायची आहे। या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचं आहे। मिरची एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि मिरची एकदा 2 ते 3 मिनिटांकरता छान परतून घेऊयात। आता गॅस आपण बंद करायचा आहे। अशा पद्धतीने आपली चविष्ट दही मिरची तयार आहे। मिरची खूप सुंदर झालेली आहे आणि टिफिनसाठी तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे, कारण अगदी झटपट तयार होते। तर ही मिरची भाकरी बरोबर तर छानच लागते, प्रश्नच नाही। पोळी बरोबरही छान लागते। डाळ भाताबरोबर तोंडी लावायलाही तुम्ही घेऊ शकता किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणूनही तुम्ही ही मिरची घेऊ शकता। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।